म्हणजे याच्याने काय होईल, मी तिथून काय करेल म्हटलं. म्हणजे आता असं आहे की तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसून ती गोष्ट तुम्हाला करता आली पाहिजे. ते इंटरनेटने पॉसिबल आहे. वर्क फ्रॉम होम करतोय आपण, का पॉसिबल झालंय म्हणजे एरवी इंटरनेट म्हणजे काय, कम्प्युटर फक्त इंटरनेटवर असतील. ओके, ठराविक गोष्टी एखाद्या सब्जेक्टमध्ये 20, 30 किंवा 40 किंवा 50 याच्यापैकी मार्क मिळतो. समजा घ्या 20, 30, 40 आणि म्हणजे मी काय बनवलं, एक सेट बनवलं व्हॅल्यूज आणि त्या सेटमध्ये म्हटलं की याच्यापैकी एकच काहीतरी मार्क मिळेल. एक तर 20 मिनिट किंवा 30 मिनिट किंवा 40 किंवा 50. दिस इज समथिंग वे वी टॉक एज अ डिजिटल. डोंट कन्फ्यूज डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स विथ डिजिटल. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स वर येईल. आधी मी फक्त डिजिटल बद्दल बोलतो. डिजिटल म्हणजे काय, अशी गोष्ट जी तुम्हाला प्रेडिक्ट करता येते, जे तुम्ही सेट व्हॅल्यूज मध्ये सांगू शकता. तुम्ही एक कर्ली ब्रॅकेट मध्ये येऊ शकता. जसं सेट डिस्क्रीट मॅथमॅटिक्स जे लोक शिकवत असतील किंवा शिकत असतील त्याच्यात याचा स्वतःचा आणि याला आहे ना इथून बघा हा असतो USB. त्याला तुम्ही मॉनिटर वगैरे काही लावू शकता. तुम्ही छोटे मोठे ऍप्लिकेशनला त्याला पण बघा कीज दिसताय तुम्हाला. या कीज आर ऑल व्हॉट, त्याला एनालॉजिक इनपुट मध्ये बघा काय म्हणजे त्याला इनपुट काय इनपुट ही 0 to 5. ठीक है, सपोज आई हैव टेम्परेचर सेंसर. एखादा किंवा एखादा तुमचा रेडी ठीक असेल रास्पबेरी पाय सारखा किंवा आर्डिनो असेल. सो बरेच लोक आहेत, हे पुढचे लोक खूप येतात, आपण त्याच्यावर येऊ. आता तुम्ही काय करावं, तुमची कुठलीतरी स्टेज असेल दॅट इज A to B कन्वर्ट. आणि मी म्हटलं सपोज हा माझा किती बिटचा तरी आर्डिनोचे प्रॅक्टिकल्स आलेले आहेत. डिग्रीमध्ये माहिती मला रास्पबेरी पाय वगैरे असे काही यूज होत आहे. तुमचं काय, तुमच्यापैकी कोणाला काय सांगता येईल IoT बद्दल सोप्या भाषेत? आय वॉन्ट एन इंटरॅक्टिव्ह सेशन. जे मला असं ते की मी फक्त बोलतोय, यू कॅन आस्क क्वेश्चन किंवा तुम्ही पण सांगा. इट्स नॉट की दिस इज नॉट अ स्टुडंट्स लेक्चर और कॉलेज लेक्चर. दिस इज जस्ट अ ट्रान्सफर ऑफ information. Maybe you will be having something more than that, that is also accepted. Maybe I will have something more than that is also there. So it's like we are just sharing the experiences. It's not like I am teaching here, right? So anybody can just tell briefly what is IoT. जे तुम्हाला माहिती असेल IoT. Smell sensor like person detection sensor. So if I want to detect and I want to open that door for detecting person, then we will use that sensor in this system or anything in project like that. So we are using IoT. Okay. Anything else? Physical things can be handled by networking and sensors. Okay. Physical things we have handled. Anything else? बघा आता एकदम सोपं एक्झाम्पल सांगतो. आता मी IoT वापरतोय माझ्या डे टू डे लाईफ. माझे ते सोलर फिट केलेलं आहे रो हाऊसमध्ये वरती. सोलर पॅनल 3 किलोवॅट आणि एक इन्व्हर्टर आहे. सोलर पॅनल म्हटलं की बेसिकली तो DC बघा 0 आलं तर मी त्याला म्हणेन 0 0 0 0 0. हाऊ मेनी झिरोज? 8 झिरो. मी 8 बिट बद्दल बोलतोय. मी त्या व्हॅल्यूला 1 0 मध्ये आणलं का, कारण तुमचा बसलेला मेंबर कोण आहे, मायक्रो प्रोसेसर. ज्याला काय करतं, जे बेस्ड ऑन डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. चांदवडलाच कनेक्टेड आहे का? चांदवडचं आता जे
कुठलं आहे सर ते राऊटर? सर हे पॉली टीचरचा काहीतरी आहे ना एक राऊटर. सिंपल आहे पण सिंपल आहे. आता मी जर इथे ऑन प्रेस केलं तर तुम्हाला बघा तिथे एलईडी ऑन झालेला दिसतो. हा एलईडी कुठलं तरी टेम्परेचर आहे. ए टू डी कन्वर्टर याच्याकडे आतमध्येच आहे आणि हा डेटा इथे राऊटर आहे. मला प्रत्येक वेळी कनेक्ट व्हावं लागेल म्हणजे कम्युनिकेशन मला छोटी पद्धती